मित्रांनो मम्मी बनवली आहे का म्हणते पहिला मटन तर आज आणि मस्तपैकी असं मटण आणि भाकरी बनवल्या होत्या. तर मटण आणलं अर्धा ते पाऊण किलो, चांगला स्वच्छ धुतलं 2 ते 3 पाण्याने. नंतर कुकर मध्ये टाकलेलं होतं, त्यामध्ये टाकलं हळद, मीठ आणि थोडंसं पाणी परतून घेतलं. नंतर लागलं तसं पाणी टाकून छान असं बॉईल होऊ दिलं. आता त्याच कुकरमध्ये शिट्ट्या घ्यायच्या होत्या, पण त्या कुकरचं दांडी तुटली. म्हटलं चला मग आता तोपर्यंत उकळू दिला आणि इकडे मसाला भाजला. त्यासाठी मी इथे घेतले कांदे, 1 ते 1.5 कांदा चांगला परतून घेतला. नंतर खोबरं घेतलं, तो भाजून घेतला. धने 2 ते 3 चमचे. खडे मसाल्यामध्ये वेलदोडा घेतला आणि जे खडे मसाले असतात ते घेतले. मिरच्या घेतल्या 2 सुक्या, त्यासुद्धा भाजून घेतल्या आणि तो मसाला जो आहे थंड होऊ दिला. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडंसं सांबार टाकून ग्राइंड केलं, वाटलं तसं तर पाणी टाकलं ग्राइंड करत असताना. आता इकडे भाकरीचं पीठ भिजवून घेतलं, ज्वारीचं पीठ, त्यामध्ये मीठ टाकलं, गरम पाण्याने उन्होने घेतलं, छान पीठ असं दाबून ठेवलं एका साईडला. चांगलं ते मुरते तोपर्यंत इकडे कुकरमधलं जे आपण बॉईल करायला ठेवलं होतं मटण, ते सुद्धा छान असं शिजलेलं होतं साधारण, पण तरी शिट्ट्या 2-3 द्यायच्या होत्या म्हणून पुन्हा दुसऱ्या कुकरमध्ये त्याला फोडणी दिली. तर इथे तेल घेतलं, तेल टाकल्यानंतर तेल तापलं की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, वाटलेला मसाला टाकला, हळद, तिखट टाकलं आणि जे आहे मसाला छान असा परतून घेतला आणि मटण जे आहे शिजलेलं आहे ते टाकलं थोडंफार आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं 10 ते 15 मिनटं चांगलं तेलामध्येच लो टू मिडियम फ्लेमवर शिजू दिलं. नंतर वाटलं तसं पाणी टाकलं रस्सासाठी आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. इकडे मटण शिजता, इकडे भाकरी तयार करून घेतल्या. आता जे उन्होंने पीठ घेतलं होतं त्याचा उंडा मळून चांगली भाकर थापून घेतली पतलीशी आणि ती टाकली तव्यावर. थोडंसं पाणी लावलं, वरून पलटून घेतली. नंतर दुसरी साईडसुद्धा पलटवली आणि आजूबाजूचे काठ शिजवून पुन्हा पलटवून छान अशी भाकरी बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे. बघू शकता भाकरी रेडी आहे, भाजी रेडी आहे. आता मस्त सांबार टाकला भरपूर असा भाजीमध्ये, मिक्स केलं आणि आता वाट कशाची बघायची, ताट घ्यायचं, मस्त भाजी सर्व केली. हा बघू शकता तुम्ही काय मस्त दिसत आहे आणि सुगंध तर 1 नंबर येत होता. तर आता याला खायचं कसं, तर मला तर असंच खायला आवडते. तर भाकर मस्त कुचकरून घेतली, त्यामध्ये टाकला रस्सा. मस्त असं कालवून खायचं, जबरदस्त लागते. निंबू पिळायचं, कांदा घ्यायचा. तर मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ आवडल्यात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.